हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 9 फेब्रुवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. रोडवर गुंड लोक आलेले असतात. बाहेरे बाहेरे म्हणत असतात. काव्य आणि पार्थ तिथे येतात. काय चाललं आहे तुमचं? एका महिलेचे हॅरेसमेंट करत आहात तुम्ही. तो माणूस म्हणतो बाहेर येते की काच फोडू आता. पार्थ म्हणतो काय प्रकार आहे हा? तो माणूस म्हणतो हिने आमच्या गाडीला डॅश केलं, हिच्यामुळे आमची मॅच पण बुडली आणि आता बाहेर पण येत नाही आहे. तू आमच्या भानगडीमध्ये पडू नकोस. काव्या म्हणते 1 मिनिट, नक्की काय झालं आहे? तर ती कारमध्ये असलेली बाई म्हणते की ते बाईकवर रेस लावत चालले होते आणि माझ्याकडून चुकून डॅश पडला. काव्या म्हणते वा वा, बघितलं पार्थ, हे 6 मुलं 2 बाईकवर होती. मोटर व्हेकल ॲक्ट सेक्शन 128 खाली तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तो माणूस म्हणतो वो मॅडम, हे कायदा वगैरे शिकू नका. काव्या म्हणते असं कसं? मी शिकवते ना कायदा, तुम्ही या साईडला इकडे. ती त्या लोकांना साईडला घेऊन जाते, त्यांना कायदा सांगते आणि पार्थ त्या कारमध्ये मधल्या लेडीजला साईडने जायला सांगतो. ती लेडीज निघून जाते. ते लोक म्हणतात आम्हाला मूर्ख बनवून त्या बाईला पळायला मदत केली ना तुम्ही. ते पार्थ आणि काव्याच्या जीपची की काढून घेतात. पार्थ म्हणतो शिस्तीत किल्ली दे. आता ही किल्ली तुझ्या हाताने तू मला देशील. इकडे मानिनी नंदिनीला जुन्या आठवणी सांगत असते. पार्थ किती खोडकर होता ते. नंदिनी खूप हसते. मानिनी म्हणते किती छान वाटतंय तुला असं हसताना पाहून. ये ना गण कायमची परत. मी बोलू का धनंजय भाऊजींशी? जीवाला पण सांगते पॅचअप करून घ्यायला. जीवा तिथे येतो. मानिनी म्हणते बाबा वाट पाहत होते तुझी वॉकला जायला. जीवा म्हणतो बरोबर आहे आई तुझं. खूप वेळ वाट पाहायला लागली की माणसं निघून जातात. दरवेळी निघून गेलेले परत येईलच याची काही गॅरंटी नसते. तो नंदिनीकडे पाहून बोलत असतो. जीवा नंदिनीला पेनड्राईव्ह देते. नंदिनी खुश होते. नंदिनी म्हणते ही तरी PPT त्या क्लायंटला आवडायला पाहिजे. जीवा म्हणतो रिजेक्ट होईल अशी PPT जीवा देशमुख बनवतच नाही. नंदिनी म्हणते जीवा थँक्यू सो मच. बाबांना हे सांगितलं नाही आहे मी. जीवा म्हणतो समजलं मला ते. नंदिनी म्हणते काय? तुम्ही मला तरी सांगायचं ना. जीवा म्हणतो डोंट वरी, त्यांना हे कळू दिलं नाही आहे मी. जीवा म्हणतो करते त्यांची अजून एक हेल्प करायची आहे आणि तुझी पण एक हेल्प करायची आहे. नंदिनी एक्साइटमेंटमध्ये म्हणते कोणती हेल्प? नंदिनी म्हणते तुम्ही बोला, मी दिवा लावते. नंदिनी म्हणते जीवा माझं ऐका ना, मला कुठलीच मदत नको आहे. मला तुमचा टाईम हवा आहे. मला सॉरी म्हणायचं आहे. गुड्डूने सांगितलं मला सगळं. जीवा म्हणतो अच्छा, त्याने सांगितलं म्हणून तुला समजलं का? नंदिनी म्हणते नाही हो. जीवा म्हणतो असंच आहे. डोअर बेल वाजते. मानिनी डोअर ओपन करते. वकील आलेले असतात. ते जीवाला भेटतात आणि म्हणतात डिवोर्स फास्ट ट्रॅकमध्ये करून हवा होता ना, पेपर्स आणलेत. मानिनी आणि नंदिनीला शॉक बसतो. इकडे पार्थ आणि त्या लोकांमध्ये मारामारी होते. पार्थचा डॅशिंगपणा पाहून काव्या प्रेमात पडते आणि एक माणूस येऊन काव्याच्या गळ्यावर चाकू ठेवतो. इकडे मानिनी म्हणते कोणाचा डिवोर्स? जीवा म्हणतो माझा आणि नंदिनीचा. मानिनी त्याला चूप म्हणते. जीवा म्हणतो गैरसमज दूर झाला आहे आई, म्हणूनच त्यांना बोलवलं मी. तुझ्या सुनेनेच सुरू केलं हे सगळं, तिला विचार. मानिनी म्हणते तूच म्हटली होतीस ना. जीवा म्हणतो तूच म्हटली होतीस ना डिवोर्स फास्ट ट्रॅक करून हवा आहे म्हणून. पार्थ त्या माणसाला म्हणतो काव्यांना सोडा, त्यांना काही झालं तर उभा जाळीन मी. काव्या म्हणते शांत व्हा पार्थ. ती त्याला हेल्मेटकडे खुणवते. पार्थ हेल्मेट तिच्याकडे फेकतो. नंतर काव्या हेल्मेट त्या माणसाच्या डोक्यात मारते. तो माणूस बेशुद्ध होतो. मानिनी म्हणते नाही नाही नंदिनी, असं करणं शक्यच नाही. जीवा म्हणतो वकील साहेब कलियुग आहे. जन्मदात्या आईला पोटच्या पोरावर विश्वास नाही, सुनेवर आहे. मानिनी नंदिनीकडे येते. नंदिनी म्हणते हो आई, पण त्याला खूप दिवस झाले. जीवा म्हणतो आता काय बदललं आहे मग? तेव्हा आणि आतामध्ये जीवा
मी हेच सांगायला इथे आले होते. जीवा म्हणतो, कधी वेळ निघून गेल्यावर तू तुला हवं तेव्हा तुझ्या मनासारखं वागणार. हे नाही चालणार अगं. प्रत्येक वेळी तुला हवं तसं नाही होणार अगं. तो वकिलांना पेपर्स मागतो. आई त्याला समजावते. जीवा म्हणतो, नाही अगं, प्रत्येक वेळी आमचं नातं गटांगळ्या खात आहे. मला कंटाळा आलाय आता. मानिनी म्हणते, नंदिनी तू तरी समजाव ना गं. जीवा साईन करतो. इकडे पार्थ, काव्या त्या माणसाची शुद्धीमध्ये येण्याची वाट पाहत असतात. त्याच्याकडून की घेण्यासाठी. तो शुद्धीवर येतो आणि त्यांचा सांगुलपणा त्यांनाच नडतो. पार्थ म्हणतो, म्हटलं होतं तुझ्याकडूनच चावी घेणार, दे चावी. तो माणूस चावी देतो. पार्थ म्हणतो, सॅल्यूट कर त्यांना, भावी IAS आहेत त्या. ते पुढे चालत असतात. काव्या म्हणते, बाय द वे कुठपर्यंत आलं आहे मला ॲक्सेप्ट करणं. पार्थ गप्प बसतो. काव्या म्हणते, मी गप्प झाल्यानंतर बोलणार आहात का? पार्थ म्हणतो, हे असं बोलायचं असेल ना तर तुम्ही तुमचंच जा एक्झामला. तो माणूस मागून येऊन पार्थवर वार करणार असतो. तेवढ्यात काव्या पार्थला ढकलते आणि तिच्या डोक्याला मार लागतो. काव्या बेशुद्ध होते आणि तिच्या डोक्यातून रक्त पण येते. पार्थ जोरात ओरडतो, काव्या. नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहायला मिळत आहे की जीवा नंदिनीला साईन कर म्हणत आहे. नंदिनी म्हणते, माझं ऐकून घ्या प्लीज, रडत असते. तेवढ्यात पार्थचा कॉल येतो. नंदिनी म्हणते, काय पार्थ? आता उद्या समजेल काव्याला किती मार लागला आहे ते. हे अपडेट्स तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.